Good morning, my dear students. Myself, Bhusari Vishwas, lecturer at Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. My subject is Hospital and Clinical Pharmacy. So, my dear student, previous some lecture we discuss about the chapter that is Physiological Parameters. विद्यार्थी मित्रांनो, मागील गेली 1 ते 2 लेक्चरपासून आपण जो क्लिनिकल फार्मसी आपला पार्ट सेकंड आहे आणि त्या क्लिनिकल फार्मसीमधील जो फिजिओलॉजिकल पॅरामीटर्स हा चॅप्टर आहे तो स्टडी करत आहोत. त्यामध्ये आपण इंट्रोडक्शन पाहिलं आजपर्यंत, त्याचबरोबर पल्स रेट काय, हार्ट रेट काय आहे, त्यानंतर सिग्निफिकन्स पाहिले, त्याचे बॉडी टेम्परेचर पाहिलं, त्याचे सिग्निफिकन्स पाहिले, क्लॉटिंग टाईम ऑफ ब्लड पाहिला, त्याचे सिग्निफिकन्स स्टडी केले, ब्लड प्रेशर पाहिलं, त्याचेही सिग्निफिकन्स स्टडी केलेले आहेत. त्यानंतर हिमोग्लोबिन काउंट, त्याच्या नॉर्मल रेंजेस कशा आहेत मेलमध्ये, फिमेलमध्ये, इन्फंटमध्ये, त्याचा स्टडी केला. RBC काउंट, त्याचे सिग्निफिकन्स, त्यानंतर WPC काउंट, नॉर्मल काउंट त्याचा स्टडी केलेला आहे, त्याचे क्लिनिकल सिग्निफिकन्स स्टडी केलेले आहेत. ल्युकोसायटोसिस म्हणजे काय, त्या ल्युकोसायटोसिस मागे किंवा ल्युकोसायटोसिस ऑकर होण्यामागे कोणकोणत्या कंडिशन्स आहेत किंवा कोणकोणत्या कंडिशन्समध्ये ल्युकोसायटोसिस होऊ शकतो त्या कंडिशनही आपण स्टडी केल्या. ल्युकोपेनियाही स्टडी केलं. आणि त्यानंतर DLC काउंट जो आहे, डिफरन्शियल ल्युकोसाईट काउंट, त्याचे सिग्निफिकन्स बरोबर त्याच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या स्टडी केलेल्या आहेत. त्याच्यानंतर इओसिनोफेलिया स्टडी केलेला आहे. लिम्फोसायटोसिस, त्याच्यामध्ये काय होतं, इन्क्रीजेस ऑफ लिम्फोसाइट्स, तेही स्टडी केलेलं आहे. त्यानंतर मोनोसायटोसिस, त्यानंतर ESR म्हणजे इरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट, त्याच्या मेथड असतील, वेस्टर्जन मेथड असेल, विंट्रोप मेथड्स असेल, त्याचे डेफिनेशन ही स्टडी केलेली आहे. आणि त्याची नॉर्मल व्हॅल्यू कशामध्ये मेजर करतात तेही स्टडी केलेलं आहे. त्याचे सिग्निफिकन्सही पाहिलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत, त्याचे जे रिमेनिंग पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये आहे ब्लड शुगर. मग ब्लड शुगरची नॉर्मल व्हॅल्यू काय आहे, ब्लड शुगरची नॉर्मल व्हॅल्यू काय आहे. फास्टिंग शुगर 80 to 120 mg/100 ml किती आहे, 80 to 120 mg/100 ml. फास्टिंग ब्लड शुगर इज किती आहे, फास्टिंग ब्लड शुगर किती असते, 80 ते 120 mg/100 ml. देन इन्क्रीज इन ब्लड शुगर, जर ब्लड शुगर इन्क्रीज झालं तर त्या कंडिशनला काय म्हटलं जातं, हायपर ग्लायसेमिया. इन्क्रीज इन ब्लड शुगर नोन ॲज हायपर ग्लायसेमिया. जर ब्लड शुगर इन्क्रीज झाली तर त्याला काय म्हटलं जातं, हायपर ग्लायसेमिया. आणि त्याउलट हायपोग्लायसेमिया म्हणजे काय, डिक्रीज इन ब्लड शुगर नोन ॲज हायपोग्लायसेमिया. डिक्रीज इन ब्लड शुगर नोन ॲज हायपोग्लायसेमिया. हायपरग्लायसेमिया आणि हायपोग्लायसेमिया लक्षात आलं. हायपरग्लायसेमियामध्ये काय होते, ब्लडमधील शुगर इन्क्रीज होते आणि ब्लड शुगर काय होते, इन्क्रीज होते. आणि हायपोग्लायसेमियामध्ये डिक्रीज होते, इन्क्रीज आणि डिक्रीज. देन सिग्निफिकन्स काय आहेत त्याचे, ब्लड शुगर लेवल रेअरली एक्सीड 200 mg% एक्सेप्ट इन डायबेट्स. कशामध्ये एक्सेप्शन आहे, फक्त डायबेट्स मलॅटस जो आहे त्याच्यामध्ये एक्सेप्शन आहे. देन हायपोग्लायसेमिया मे बी द रिझल्ट ऑफ इन्सुलिन ओव्हरडोस, पॅनक्रियाटिक ट्यूमर और अल्कोहोल इंटेक. हायपोग्लायसेमिया कशामुळे किंवा त्याचा रिझल्ट काय येऊ शकतो, इन्सुलिन ओव्हरडोसमुळे, त्यानंतर पॅनक्रियाटिक ट्यूमर किंवा अल्कोहोल जर त्याने कन्झम्पशन केलेलं असेल, अल्कोहोल इंटेक केलेलं असेल तर त्यामुळे. देन आता नेक्स्ट वन आहे ब्लड कोलेस्टेरॉल आहे. आपण पाहिलं की ब्लड शुगर किती आहे, फास्टिंग ब्लड शुगर इज 120 mg/ml इन 100 ml. देन हायपरग्लायसेमियामध्ये काय होतं, इन्क्रीज होते ब्लड शुगर लेवल, त्या कंडिशनला आपण हायपरग्लायसेमिया म्हणतो. त्यानंतर हायपोग्लायसेमिया कशाला म्हणतो, की ब्लड शुगर लेवल डिक्रीज होते, जी नॉर्मल ब्लड शुगर लेवल आहे किंवा नॉर्मल कंडिशनच्या
पेक्षाही डिक्रीज होणं, त्याला आपण काय म्हणतो हायपोग्लायसेमिया. देन आता स्टडी करायचं आपल्याला ब्लड कोलेस्टेरॉल. आता काय स्टडी करायचं, ब्लड कोलेस्टेरॉल. नॉर्मल व्हॅल्यू काय आहे ब्लड कोलेस्टेरॉलची, तर 115 to 250 mg%. नॉर्मल व्हॅल्यू किती आहे, 115 ते 250 mg% त्याची नॉर्मल व्हॅल्यू आहे. किती, 115 ते 250 mg% त्याची नॉर्मल व्हॅल्यू आहे ब्लड कोलेस्टेरॉलची. देन ॲज अ एज इन्क्रीजेस द ब्लड कोलेस्टेरॉल इन्क्रीजेस अँड इट मे बी राईज अप टू 300 mg%. जसं वय वाढन किंवा जसं एज वाढन तसं ब्लड कोलेस्टेरॉल लेवल किंवा ब्लड कोलेस्टेरॉल इन्क्रीज होत असतं आणि इट मे बी राईज अप टू 300 mg%. कितीपर्यंत राईज अप होऊ शकतो, 300 mg% पर्यंत राईज अप होऊ शकतो किंवा वाढू शकतो. कोलेस्टेरॉल इन अ ब्लड इज प्रेझेंट ॲज, कोलेस्टेरॉल इन द ब्लड इज प्रेझेंट ॲज फर्स्ट फ्री कोलेस्टेरॉल अँड इस्टर कोलेस्टेरॉल. मग फ्री कोलेस्टेरॉल किती असतं त्याच्यामध्ये, 30% ऑफ टोटल कोलेस्टेरॉल. किती असतं, 30% ऑफ टोटल कोलेस्टेरॉल, 20 to 40%, 20 to 40%. आणि इस्टर कोलेस्टेरॉल किती असतं, 70%, 70% ऑफ टोटल कोलेस्टेरॉल, 70% ऑफ टोटल कोलेस्टेरॉल, 60 to 80%, 60 to 80%. आता त्यानंतर दिलेले लेवल सिग्निफिकन्स दिलेले आहेत कोलेस्टेरॉलचे, परंतु त्याच्या टोटल कोलेस्टेरॉल लेवल mg%मध्ये दिलेले आहेत, मिलीग्राम इन पर्सेंटमध्ये दिलेले आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड डिसीज दिलेले आहे. जर टोटल कोलेस्टेरॉल लेवल 300 ते 400 दरम्यान असेल तर त्या ठिकाणी डिसीज कोणता होऊ शकतो किंवा डिसीज कोरोनरी थ्रोम्बोसिस होऊ शकतो. काय होऊ शकतं, कोरोनरी थ्रोम्बोसिस. त्यानंतर 400 ते 500च्या दरम्यान असेल, 400 ते 500च्या दरम्यान असेल तर डायबेटिस, 400 ते 500च्या दरम्यान असेल तर डायबेटीज होऊ शकतो. त्यानंतर 500 ते 700च्या दरम्यान ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस, काय ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस. त्यानंतर 600 ते 700 नेफ्रोसिस आणि 80 ते 100 हायपरथायरॉइडिझम आणि पर्निशियस ॲनिमिया, हायपरथायरॉइडिझम आणि पर्निशियस ॲनिमिया. पर्सेंटेज ऑफ इस्टर कोलेस्टेरॉल डिक्रीजेस इन डायबेटिस, नेफ्रोसिस, जॉन्डिस अँड मायक्झेडमा. जे इस्टर कोलेस्टेरॉल पर्सेंटेज आहे ते कशामध्ये डिक्रीज होतं, डायबेटिसमध्ये डिक्रीज होतं, त्यानंतर नेफ्रोसिस सारख्या डिसीजमध्ये डिक्रीज होतं, त्याचबरोबर जॉन्डिस आणि मायक्सेडमा किंवा मायक्सेडेमा जो डिसीज आहे त्याच्यामध्ये डिक्रीज होतं. त्यानंतर नेक्स्ट वन आहे स्पर्म काउंट. त्याची नॉर्मल व्हॅल्यू किती आहे स्पर्म काउंटची, तर 15 to 150 मिलियन्स पर क्युबिक किंवा 15 to 150 मिलियन्स पर cc. देन सिग्निफिकन्स काय आहेत त्याचे, यूजफुल फॉर डिटेक्टिंग द प्रोडक्टिव्हिटी. कशासाठी यूजफुल आहे, काय डिटेक्ट करण्यासाठी, प्रोडक्टिव्हिटी डिटेक्ट करण्यासाठी ते यूजफुल आहे. त्यानंतर पर्सन विथ लेस स्पर्म काउंट मे शो इनफर्टिलिटी. जो पर्सन म्हणजे त्या ठिकाणी लेस स्पर्म काउंट जर असेल तर काय शो करतं, इनफर्टिलिटी शो केली जाते. देन नेक्स्ट वन आहे आता नेक्स्ट पॅरामीटर आहे युरिन ॲनालिसिस. त्याच्यामध्ये काय काय आहे, एक फिजिकल टेस्ट आहेत. त्यानंतर मेलमध्ये आणि फिमेलमध्ये फिजिकल टेस्टमध्ये काय आहे, कलर आहे, ओडर आहे, कलर आहे, ॲपिअरन्स आहे, ओडर आहे, व्हॉल्यूम आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे आणि रिॲक्शन्स आहे. त्यानंतर जर फिजिकल टेस्ट पाहिजे ठरल्या, कलर मेलमध्ये फेंट येलो असतो, देन ॲपिअरन्स क्लिअर असतो, ओडर ॲरोमॅटिक असतो, व्हॉल्यूम किती असतं
350 to 500 ml. Then specific gravity 1.02 to 1.03 and reaction slightly acidic. त्यानंतर फिमेलमध्ये all this indicates the urine sample in physiological, otherwise the sample is pathological. Then next one आहे बी, त्याच्यामध्ये केमिकल टेस्ट आहेत. त्याच्यामध्ये प्रोटीन आहे, शुगर आहे, बाइल साल्ट आहे, त्याच्यामध्ये सोडियम टॉरोक्लेट आणि सोडियम ग्लायकोलेट. त्यानंतर बाइल पिगमेंट्स, त्याच्यामध्ये बिलिरुबिन आहे, बिलिव्हेरिडिन आहे, कीटोन बॉडीज आहे, ब्लड शुगर आहे. आता जर नॉर्मल व्हॅल्यू पाहायच्या ठरल्या, प्रोटीन त्याच्यामध्ये काय असतं, अल्ब्युमिन. ॲबनॉर्मल कन्स्टिट्युएंट्स आहे, त्याचे सिग्निफिकन्स काय होऊ शकतो तर प्रोटीन युरिया, त्याला अल्बिन्युरिया, त्यानंतर नेफ्रिटिस, त्यानंतर पायलोनेफ्रिटिस, त्यानंतर प्रेग्नन्सी, देन हाय प्रोटीन मील. देन नेक्स्ट वन आहे शुगर, ग्लुकोज, ॲबनॉर्मल कन्स्टिट्युएंट, नॉर्मल व्हॅल्यू, ग्लायकोसुरिया किंवा डायबेट्स. त्यानंतर बाइल पिगमेंट्स, ते पण ॲबनॉर्मल कन्स्टिट्युएंट्स, जॉइंडिस. त्यानंतर कीटोन बॉडीज, ॲबनॉर्मल कन्स्टिट्युएंट्स, कीटोनुरिया और कीटोसिस. देन हायपोग्लायसेमिया आणि हिमॅच्युरिया. त्यानंतर हिमॅच्युरिया कशात, ब्लड सेल्समध्ये ॲबनॉर्मल कन्स्टिट्युएंट, दॅट इज द और ॲक्यूट इन्फ्लामेशन्स ऑफ युरिनरी ऑर्गन्स, कॅन्सर, किडनी स्टोन, हिमोलायसिस ड्यू टू द पॉयझन्स. काय ॲक्यूट इन्फ्लामेशन होऊ शकते युरिनरी ऑर्गन्समध्ये, त्याचबरोबर कॅन्सर, किडनी स्टोन आणि हिमोलायसिस ड्यू टू द पॉयझन्स. आता नेक्स्ट वन आहे मायक्रोस्कोपिक टेस्ट. मायक्रोस्कोपिक टेस्टमध्ये काय काय येतं, RBC, त्यानंतर पस सेल्स, क्रिस्टल्स, एपिथेलियल सेल आणि कास्ट. नॉर्मल व्हॅल्यू, देन त्याची नॉर्मल व्हॅल्यू नाही, त्यानंतर RBCची नॉर्मल व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. त्यानंतर सिग्निफिकन्स काय आहे, डॅमेज टू ग्लोमेरुलर फिल्टर, त्यानंतर ट्यूमर ऑफ ब्लॅडर और किडनी, देन नेफ्रिटिस और ब्लीडिंग लेसन इन द युरिनरी ट्रॅक. त्यानंतर पस सेल, RBCs विथ पस इंडिकेट्स पायलोनेफ्रिटिस. त्यानंतर नेक्स्ट आहे क्रिस्टल्स. क्रिस्टलमध्ये काय आहे, ॲपियर आफ्टर लॉंग टाईम, देन एपिथेलियल सेल, ट्रेस इन नॉर्मल युरिन, कुठं ट्रेसेस होतात, नॉर्मल युरिन, देन हिमोरॅजिक अँड डिजनरेटिव्ह नेफ्रिटिस. त्यानंतर आहे कॅस्ट, ट्रेस इन नॉर्मल युरिन, रेनल इरिटेशन कॉजेस इन्क्रीज द अमाऊंट, रेनल इरिटेशन कॉजेस द इन्क्रीज द अमाऊंट. त्यानंतर नेक्स्ट वन आहे CSF, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. इन दॅट CSF टेस्ट आहेत, त्याच्यामध्ये प्रॉपर्टी आहे, कलर आहे, टर्बिडिटी आहे, कोयागुलम आहे, मायक्रोस्कोपिक टेस्ट सेल आहेत, केमिकल टेस्ट आहेत. त्याच्यामध्ये मग प्रोटीन, ग्लुकोज आणि क्लोराइड्स आहेत, त्याचे नॉर्मल व्हॅल्यू आहेत आणि त्याच्या सिग्निफिकन्स आहेत. प्रॉपर्टीजमध्ये काय आहे, नॉर्मल व्हॅल्यू, इट इज अ क्लिअर, कसं आहे ते क्लिअर आहे, कलरलेस फ्लुइड आहे, विच डज नॉट क्लॉट ऑन अ स्टँडिंग, आणि स्टँडिंग पोझिशनला ते क्लॉट होत नाही. द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज 1.003, त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे, 1.003 आहे. अँड सेल्स प्रेझेंट आर ओनली लिम्फोसाइट्स विथ काउंट ऑफ 6 per cubic mm. देन कलर कसा आहे, ॲबनॉर्मली ब्राउनिश आहे. त्याचं सिग्निफिकन्स काय आहे तर प्रेझेन्स ऑफ ब्लड ड्यू टू द सब ॲरेचोनाइड हिमोरेज. त्यानंतर येलो आहे ड्यू टू द हिमोग्लोबिन कन्व्हर्जन टू bilirubin or because of spinal tuber increase the protein level in CSF. Then next one आहे turbidity. Turbidity मध्ये normal value abnormal. Then presence of great number of cells or organisms causes turbidity. Great number of cells present असल्यामुळे किंवा organism causes केल्यामुळे turbidity होते. Then example काय आहे त्याचं, pneumococcal meningitis, presence of few RBCs cause smoky appearance to CSF. त्यानंतर नेक्स्ट वन आहे कोयागुलम, ॲबनॉर्मल आहे, नॉर्मल व्हॅल्यू,
त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे इफ CSF इज अलाउडेड टू स्टँड ओव्हरनाईट इट फॉर्म्स क्लॉट इंडिकेटिंग डिसीज TB. आणि जर CSF ओव्हरनाईट स्टँड असेल किंवा अलाउडेड टू ओव्हरनाईट स्टँड केलं तर त्याचं काय होतं, क्लॉटिंग इंडिकेटिंग होते आणि त्याच्यामुळे काय होतं, ट्युबरक्युलोसिस. देन CSF सॉलिडिफाईज ऑन स्टँडिंग इन पेशंट विथ स्पायनल ट्यूबर. अँड लास्ट वन इज अ ग्रेट इन्क्रीज ऑफ प्रोटीन इन CSF gives fibrin clot on standing. Then microscopic test of cell, only few 0.0 to 5 WBCs cubic per mm. If RBCs are present, observe whether crenated or normocytic. त्यानंतर नेक्स्ट वन आहे केमिकल टेस्ट. त्याच्यामध्ये प्रोटीन ग्लुकोज क्लोराईड. प्रोटीनमध्ये काय आहे 15 ते 45 mg%. increase protein content, manifest the inflammation, toxicity, tumor of brain and spinal cord. त्यानंतर नेक्स्ट वन आहे ग्लुकोज 40 to 70% mg% in fasting adult. If CSF sugar is decreases then it indicate meningitis. जर CSF शुगर डिक्रीज होत असेल तर ते काय इंडिकेट करतं, मेनिंजायटिस. त्याच्यामध्ये 10 to 25 mg% असेल तर सुपरेटिव्ह मेनिंजायटिस. त्यानंतर 20 to 40 mg% ट्युबरक्युलोसिस मेनिंजायटिस. 30 to 45% mg% त्याचं सिफिल्स मेनिंजायटिस. अँड CSF ग्लुकोज लेवल इन्क्रीजेस टू 70 to 100 mg% इन डायबेटिस मेलिटस, ब्रेन ट्यूबर अँड इन्सेफेलिटिस. त्यानंतर नेक्स्ट वन आहे नेक्स्ट वन आहे क्लोराइड्स. क्लोराइड्समध्ये काय आहे 650 to 750 mg%. द CSF क्लोराइड डिक्रीजेस टू 600 mg% or sometimes to 450 mg% in tuberculosis meningitis, hence useful in diagnosis. त्यानंतर नेक्स्ट वन आहे स्टूल एक्झामिनेशन. नेक्स्ट वन काय आहे स्टूल एक्झामिनेशन्स आहे. त्याच्या पण टेस्ट आहेत, नॉर्मल व्हॅल्यू आहेत, सिग्निफिकन्स आहेत. त्याच्यामध्ये फिजिकल टेस्ट आहे, मायक्रोस्कोपिक टेस्ट आहे आणि केमिकल एक्झामिनेशन आहे. फिजिकलमध्ये आहे कन्सिस्टन्सी सेमी सॉलिड आहे, लिक्विड स्टूल इन पॅथोजेनिक बॅक्टेरियल अँड ॲमोबिक इन्फेक्शन्स. त्यानंतर कलर त्याचा ब्राउनिश ड्यू टू द स्टेरकोबिलिन, त्याच्यामुळे ब्राउनिश कलर असतो. सिग्निफिकन्स काय इंटरनल ह्युमोरेज मे चेंजेस द कलर, आणि इंटरनल ह्युमोरेज झाल्यामुळे त्याचा कलर चेंज होऊ शकतो. त्यानंतर ओडर कॅरेक्टरिस्टिक ड्यू टू द इंडोल स्कॅटोल. इंडोल आणि स्कॅटोलमुळे त्याचा ओडर कॅरेक्टरिस्टिक्स असू शकतो. त्यानंतर अल्सरेशन इन रेक्टम मे गिव्ह फाऊल ओडर. त्यानंतर म्युकस व्हेरी लेस अमाऊंट, एक्सेसिव्ह लॉस ऑफ कंडिशन लाईक अ डिसेंट्री, ॲमोबॅसिस अँड कोलिटिटिस. त्यानंतर नेक्स्ट वन आहे मायक्रोस्कोपिक टेस्ट. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे सेल, सेकंड वन आहे क्रिस्टल्स आणि थर्ड वन आहे पॅरासाइट्स अँड एग्स. त्याचे सिग्निफिकन्स आहे सेल्सचे ॲमोबिक डिसेंट्री, RBCs, म्युकस अँड पस सेल. देन बॅसिलरी डिसेंट्री, मॅक्रोफेजेस अँड पस सेल्स. देन क्रिस्टल्समध्ये आहे अल्सरेटिव्ह लेसन्स ऑफ इंटेस्टाईन शो कलरलेस ऑक्झलेट और calcium oxalate or calcium carbonate crystal of needle shape, hemorrhage, brownish needs. देन पॅरासाइट्स आणि एग्जमध्ये आहे. त्याचे सिग्निफिकन्स काय आहेत, व्हेरियस प्रोटोझोअल लाईक अ E. coli अँड वॉर्म आर प्रेझेंट इन स्टूल. देन केमिकल्स एक्झामिनेशनमध्ये काय आहे फक्त सिमिलर टू युरिन ॲनालिसिस, आणि जे युरिन ॲनालिसिस आहे त्याच्या सिमिलर ह्या टेस्ट आहेत केमिकल एक्झामिनेशनमध्ये. मग त्याच्यामध्ये प्रोटीन असेल, शुगर असेल, प्रोटीन, ग्लुकोज, त्या बाईल सॉल्ट असतील, बाईल पिगमेंट्स आहे, कीटोन बॉडीज आहे, ब्लड सेल्स आहेत, त्याच्या सेम ह्या टेस्ट आहेत. त्यानंतर आहे सम अदर फिजिओलॉजिकल व्हॅल्यूज. त्याच्यामध्ये ब्लिडिंग टाईम, त्याला ड्युकेज मेथड, त्याचा किती आहे ब्लिडिंग टाईम 0 to 7 मिनिट. त्यानंतर ब्लड व्हॉल्यूम किती आहे 65 to 85 ml per kg. त्यानंतर पॅक सेल व्हॉल्यूम
किती आहे, मेनमध्ये 40 ते 55% आहे, वुमनमध्ये किती आहे 35 ते 50%. त्यानंतर pH ऑफ ब्लड किती आहे 7.35 7.35 ते 7.45. त्यानंतर प्रोथ्रोम्बिन टाईम किती आहे 10 ते 14 सेकंड. प्रोथ्रोम्बिन टाईम किती आहे 10 ते 14 सेकंड. आता काही केमिकल सबस्टन्स आहेत आणि त्याचे क्वांटिटी इन प्लाझ्मा ऑर सेरममध्ये. अल्कली रिझर्व त्याची किती आहे 55 ते 70 ml%. त्यानंतर बिलिरुबिन किती आहे 0.1 ते 0.8 mg%. त्यानंतर कॅल्शियमची किती आहे 9 to 11 mg%. देन क्लोराईड 340 ते 400 mg%, 140 ते 280 mg%. त्यानंतर आहे आयर्न किती आहे 0.08 ते 0.20 mg%. मॅग्नेशियम 1.5 ते 3 mg%. त्यानंतर नायट्रोजन नॉन प्रोटीन किती आहे 1.05 ते 1.4 mg%. त्यानंतर पोटॅशियमची किती आहे 14.8 ते 20.2 mg%. त्यानंतर आहे प्रोटीन टोटल, त्याच्यामध्ये अल्ब्युमिनची किती आहे 6 ते 8.5 ग्रॅम. त्यानंतर ग्लोबिमिन 3.5 ते 6 ग्रॅम%. त्यानंतर फायब्रिनोजेन किती आहे 200 ते 400 mg%. त्यानंतर आहे सेरम ग्लुटॅमिक ऑक्झॅलो ॲसिटिक ट्रान्सअमायनेज SGOT त्याला म्हणतात. सेरम ग्लुटॅमिक ऑक्झॅलो ॲसिटिक ट्रान्सअमायनेज SGOT. त्याची किती आहे 8 ते 40 स्पेक्ट्रोफोटोमेट्रिक युनिट पर ml. त्यानंतर आहे सेरम ग्लुटॅमिक पायरुविक ट्रान्सअमायनेज, त्याला आपण काय म्हणतो शॉर्ट फॉर्म त्याचा SGPT. किती आहे 5 ते 35 स्पेक्ट्रोफोटोमेट्रिक युनिट्स पर ml. त्यानंतर युरिया 18 ते 40 mg%. युरिक ॲसिड 1.5 ते 6.6 mg%. सोडियमची किती आहे 301 ते 340 mg%. त्यानंतर फॉस्फेट किंवा ॲसिड त्याची किती आहे 0 ते 3 किंग आर्मस्ट्रॉंग युनिट्स पर 100 ml. त्यानंतर फॉस्फेट अल्कलीची किती आहे 3 ते 13 किंग आर्मस्ट्रॉंग युनिट पर 100 ml. ह्या त्याच्या जनरल व्हॅल्यू आहेत, बुकमध्ये दिलेल्या आहेत. थँक्यू. In this way our physiological parameters chapter is over here. Next lecture we will discuss or we will start our next topic. Thank you.